श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 7. फलश्रुती. मनाचा अहंकार दूर होईल. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा. आपल्या कृपे करून अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणूनी येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्र्यांशी, वेतने देवनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती. कैकाचे भ्रम दवडिले, परधर्मोपदेश का जिंकिले. कुमार्गवर्तीयांसी आणिले, सन्मार्गावरी तयांनी. त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी, बुवासी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोतयाचे चित्त, आकर्षुनी घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेणे अंतरी, नृपती बहु सुखावी. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करोनी विवरण, संतोषित केले सर्वजन. तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजगृही होत असे. जे भक्तजनांचं माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटा नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते त्यावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकून सत्वर यतिराज हसले. मुखी काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणे. हा तो वेडा संन्यासी, भुरळी पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला. हो, परमेश्वर रूप म्हणता येती आणि करिता त्यांची भक्ती. परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडला ऐसे सत्यची. पाहुणी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदाशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले, आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामींसी तुच्छ मानिती. नित्यनियम सारून, ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघेजण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी, खडबडूनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एकना बोलवी. जवळी होते ते पारशी, जागृती आली तयासी. त्यांनी धरुणी बुवाचे, सावध केले त्यावेळी. हृदय धडाधडा उडू लागले, घरमे शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणून. मग स्वामींचा वृत्तांत तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपदी तदाकार होण्याविषयी. अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांसी. काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपदी जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हातान येची. बुवा प्रतिपटली खूण, धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. त्या समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदा योगी झाले. स्वामीचरित्र महासागर, त्यातून मुक्ती निवडूनी सुंदर. त्यांचा करुणी आहार, अपि शंकरा विष्णू कवी. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज, श्री स्वामी समर्थार्पणमस्तु.